नमस्कार शेतकरी बंधू, तुम्ही पाहता कृषीधन यूट्यूब चॅनल. मी निखिल सर आपले सर स्वागत करतो. आपण पाहता आपले वांगे पीक आहे, आपले रेग्युलर स्प्रे चालू आहेत वांग्यावरती. तर आजच्या स्प्रेसाठी आपण माहिती बघणार आहोत. तर आजच्या स्प्रेमध्ये आपण महत्त्वाचा स्प्रे घेतला तो म्हणजे थ्रिप्ससाठी आणि लाल कोळीसाठी किंवा पिवळा कोळी म्हणा आपण त्याला, दोन्ही कोळीसाठी घेतला आहे. आणि तिसरा म्हणजे अळीसाठी. आता हा जो स्प्रे जास्त करून अळीसाठी काम करत नाही, थ्रिप्स आणि लाल कोळीसाठी जास्त काम करतो. आणि मॉलिक्यूल तसा आहे तो 3 मॉलिक्यूल हा थोडक्यात. आणि हा जो थ्रिप्सचा ते आपण स्प्रे करणार आहे, हा मिरची झालं, परत खरबूज झालं, पीक झालं, दोडका पीक, कोणते पीक असेल पण ज्या पिकावर थ्रिप्स येतात त्या थ्रिप्समध्ये वापरू शकता. ज्या महत्त्वाचं म्हणजे वांगी पिकामधील थ्रिप्स आणि कोळीसाठी आणि मिरचीमधील बोकड्यासाठी किंवा ब्लॅक थ्रिप्ससाठी या दोन्हीसाठी हा मॉलिक्यूल का चांगल्या प्रकारे काम करतो आपल्याला. बरोबर आहे. तर चल तर पाहूया मग ह्या मॉलिक्यूलची माहिती आपण. हा जो आहे सिजंटा कंपनीचा सिमोडिस हा मॉलिक्यूल येतो, ते पाहू शकता. सिजंटा कंपनीचा सिमोडिस येतं. पॅलेन्झोलिन टेक्नॉलॉजी 360 इन्स्पायर्ड फॉर इनोव्हेशन, यांचं नवीन टेक्नॉलॉजी ही पॅलेन्झोलिन टेक्नॉलॉजी. हे कोणत्याही कंपनीकडे हे औषध मॉलिक्यूल उपलब्ध नाही, फक्त सिजंटाचं मॉलिक्यूल आहे. हे 3 in 1 काम करणारं मॉलिक्यूल आहे. बरोबर, तुम्ही पाहू शकता. साधारणपणे 20 लिटर पंपासाठी 25 मिली डोस वापरायचा आहे, म्हणजे जवळजवळ 1.25 मिली डोस वापरायचा आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी. 20 लिटरसाठी 25 मिली डोस वापरायचा. सोबत स्टिकर आणि दोन्ही एकत्र मिक्स करून फवारणी करायची. हा मॉलिक्यूल प्लेन वापरायचा. तुम्हाला जर बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल, 80, 90, 95% रिझल्ट जर पाहिजे असेल तर हा सिंगल प्लेन मॉलिक्यूल मारायचा. कोणी काय सांगितलं तर अजिबात ऐकू नका, प्लेन मॉलिक्यूल मारा. प्लेन मॉलिक्यूल मारल्याने काय होईल, ह्यातलं जे काम करण्याची टेक्नॉलॉजी नक्की 100% काम करेल. कारण मिक्सिंग केलं की त्यामध्ये कसं होतं, त्या टेक्नॉलॉजी पॉवर कमी होत चालते आणि आपला रिझल्ट चांगला येत नाही. बरोबर आहे. मग शक्य असेल तुम्ही प्लेन फवारणी करा आणि सकाळची किंवा संध्याकाळची फवारणी करा. हा, सोबत स्टिकर नक्की वापरा. आज आपण म्हणून उन्हाळ्यात दिवस आहे, स्टिकर कशाला वापरायचे, काय करायचे, पण तुम्ही स्टिकर वापरा जेणेकरून आपला रिझल्ट चांगला येईल. स्टिकर वापरला असा फायदा होतो आपल्या पिकामध्ये की जे तुम्ही औषध फवारणी केली ती पानावरती औषध चिटकतं, पानामध्ये शोषलं जातं व्यवस्थितरित्या. मग स्टिकर त्यामध्ये कंपल्सरी वापरलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर स्टिकर वापरा, तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट येऊन जाईल. बरोबर आहे. हा मॉलिक्यूल नक्की वापरा. आपल्या पिकामधील असले काळे देठ असतील त्याच्या समस्या दूर करेल. थ्रिप्स असेल, कुळी असेल, आळी असेल, तिन्हीसाठी चांगलं काम करेल आपल्याला. थोडं मॉलिक्यूल कॉस्टली जातो हा सिजंटा सिमोडिस, पण वापरा तुम्ही, जास्त दिवस चांगला रिझल्ट देईन आपल्याला. आणि थ्रिप्ससाठी दुसरे कोणते चांगलं औषध काम करत नाही, हा मॉलिक्यूल चांगलं काम करतो. आम्ही हा वारंवार वापरलाय, सगळ्या पिकात वापरला, मला चांगला रिझल्ट आला. बाकी काय तुम्हाला समज असल्या काय माहिती नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.